श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, 10 एप्रिल 2024 रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्या दिवशी जर आपल्याला महाराजांना काही नवस बोलायचा असेल तर तो कसा बोलायचा. मित्रांनो, आपल्याला 3 झेंडूची फुलं घ्यायची आहेत आणि स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आपल्याला ती 3 फुलं घेऊन जायची आहेत आणि ती स्वामींच्या पुढे ठेवायची आहेत आणि आपल्या मनातील 3 इच्छा आपल्याला स्वामींना सांगायच्या आहेत आणि नवस बोलायचा आहे. नवस तुम्ही अन्नदान असेल किंवा तुम्हाला जे काही जमेल तो नवस तुम्ही बोलू शकता आणि आपल्या इच्छा सांगून झाल्यानंतर, नवस बोलून झाल्यानंतर महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे आणि त्या 3 फुलापैकी एक फूल आपल्याला सोबत घरी घेऊन जायचं आहे. घरी घेऊन जात असताना स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही पण माझ्यासोबत माझ्या घरी चला, मला तुमची खूप सेवा करायची आहे. आणि घरी जात असताना आपल्याला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते वस्त्र घरी गेल्यानंतर ते पाटावरती ठेवायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं आहे. ते फूल आपल्याला त्या वस्त्रामध्ये ठेवायचं आहे. ते त्या वस्त्राची आपल्याला पोटली करून आपल्याला ते आपल्या देवघरात ठेवायचं आहे आणि ते आपल्याला वर्षभर देवघरात ठेवायचं आहे. जोपर्यंत पुढच्या वर्षी स्वामींचा प्रकट दिन, पुढच्या वर्षीचा जोपर्यंत आपल्याला प्रकट दिन येत नाही तोपर्यंत आपल्याला ते वस्त्राची जी पोटली आहे ती आपल्याला मंदिरातच ठेवायची आहे, आपल्या घराच्या देवघरात ठेवायची आहे. आणि नंतर मग पुढच्या वर्षी आपण जर अक्कलकोटला गेलो तर ते जे काही फूल आहे ते आपण स्वामींच्या पुढे अर्पण करू शकतो किंवा आपण कुठल्या तीर्थक्षेत्री गेलो असेल तर तिथे आपण ते फूल अर्पण करायचं आहे. मित्रांनो, अगदी मनोभावे आपल्याला